नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. काल आपण एक विषय घेतला होता रेराचा, आणि रेराच्या विषयावर आपण की रेरा कसा फायदेशीर आहे किंवा नाही आहे वगैरे ह्याच्यावर आपण चर्चा केली, आणि तो सामान्य माणसाला काय प्रॉब्लेम आहे. आज आपण ह्या माध्यमातून ह्या माध्यमातून एक आपण नवीन हे सुरू करत आहोत इथे, की तुम्ही रेरामध्ये कुठे अडकले असाल, म्हणजे बिल्डर असो किंवा बँकर असो किंवा तुम्ही ग्राहक असो, म्हणजे फ्लॅट घेणारे किंवा ऑफिस घेणारे व्यक्तिमत्व असो, तुम्ही अशा कोणी असाल तर माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की असे कुठे अडकले असाल तर मी तुम्हाला हे देतो, माझा मेल आय डी देतो. त्या मेल आय डीवर तुम्ही तुमचं प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही व्हिडिओ करून टाकलात तरी चालेल किंवा समजून टाकलात तरी चालेल. कारण कुठेतरी कोणीतरी पुढाकार घेऊन हा सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण ह्याच्यात काय होतं आहे, बँकांचे पण पैसे जात आहेत, नॉर्मल तुमच्या माणसांचे पण काय म्हणतात त्याला ग्राहकांचे पण पैसे जात आहेत, तुमच्या एजन्सीजचे पण पैसे थकवले जात आहेत, सगळ्यांचे पैसे थकत आहेत. आणखीन याच्यामध्ये होत काही नाही, आणि नुकसान मात्र सामान्य माणसाचं होतं, ग्राहकाचं होतं. ते झालं नाही पाहिजे. तर आज अनेक लोक अनेक प्रोजेक्टमध्ये अडकलेली आहेत. आणखीन मध्यस्थी करणारं कुठलंही व्यक्तिमत्व तसं दिसत नाही. त्यामुळे मध्यस्थी करणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वांना मध्ये पडून यांना कुठून तरी सोडवलं पाहिजे. आणि ज्या वित्तीय संस्था आहेत, बँका आहेत किंवा इतर ज्या कर्ज देणाऱ्या संस्था आहेत, या संस्थांनासुद्धा म्हणजे थोडंसं कोणीतरी पुढे यायला पाहिजे, कोणीतरी मागे यायला पाहिजे, आणि असं करून तो काय म्हणतात त्याला याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. आणि हा तोडगा निघण्यासाठी म्हणून तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठल्या प्रकरणात असं तुम्ही अडकले असाल तर आम्ही दिलेल्या मेल आय डीवर तुमचा प्रॉब्लेम तुम्ही असा व्हिडिओ काढून पाठवू शकता, किंवा तुम्ही एक मेल आम्हाला त्या मेल आय डीवर पाठवू शकता. म्हणजे त्याच्यावर आपण एकमेकांशी संपर्क करून हा कसा मुद्दा सोडवता येईल ह्याच्यासाठी मग अगदी राजकीय दरबारीसुद्धा आपल्याला कुठे आवाज उठवायचा असेल तर ते सुद्धा करून आपल्याला काहीतरी करता येऊ शकेल त्याच्यामध्ये. आणि मग याच्यामध्ये ज्या संघटना आहेत, क्रेडाई आहे किंवा महाराष्ट्र ह्याची संघटना आहे, या संघटनांचासुद्धा आपण वापर करून घेऊन हे कसं मिटवता येईल. आणि याच्यामध्ये कसं म्हणजे सामान्य माणूस हा पहिला, बिल्डर दुसरा, आणखीन वित्तीय संस्था तिसऱ्या. सगळ्यात जास्त फायदा झाला पाहिजे तो सामान्य माणसाचा, म्हणजे ग्राहकाचा. त्याच्यानंतर फायदा झाला पाहिजे ते काय म्हणतात त्याला बिल्डरचा, आणि तिसरा तोटा न झालेला पाहिजे तो म्हणजे तुमच्या वित्तीय संस्थांचा. कारण होतं आहे काय, आज पहिल्यांदी काय होतं आहे ते पहिल्यांदी वित्तीय संस्था त्यांचा फायदा काढून घेतात, आणि मग त्याच्यानंतर बिल्डरनी तर आधीच त्याचा फायदा म्हणजे पैसे काढून घेतलेले असतात किंवा हे असतात ते. आणि त्याच्यानंतर काही राहिलं तर त्या ग्राहकाचा आहे प्रश्न. त्याच्यामध्ये तुमचे जे सप्लायर आहेत किंवा तुमचे जे काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, हे अगदी चेपले जातात. तसंच बिल्डरकडे असलेली काही नोकरदार मंडळीसुद्धा याच्यामध्ये भरडली जातात. तर हे सगळं थांबवण्यासाठी, याला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी आपण ह्या सगळ्या जणांचा एक मेळ घालण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जी लोकं अशी अडकलेली आहेत अशा लोकांनी आमच्या मेल आय डीवर खाली त्यांचा संपर्क आमच्याशी संपर्क करावा. तो संपर्क केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येऊ शकतो तो मार्ग आपण 100% काढू. त्यामुळे आणि रेराचे जे काही लोक आहेत त्यांच्याशी संपर्क करूनसुद्धा आपण याच्यावर मार्ग काढू. तुम्हाला ज्यांना कोणाला अशी ही अडचण असेल त्यांनी आम्हाला या खालच्या मी दिलेल्या तुमच्या मेल आय डीवर संपर्क करावा. आज एवढंच. धन्यवाद.